नमस्कार. श्री स्वामी समर्थ आईच्या हातची चव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. असा झणझणीत तर्रीदार रस्सा आणि त्यासोबत ही मासवडी आणि गरमागरम बाजरीची भाकरी बघून तुम्हाला सुद्धा हा पदार्थ खावासा वाटत असणार, यात शंकाच नाही. परंतु अशी भरगच्च सारण असलेली आणि वरून असं मस्तपैकी बेसनचं आवरण असलेली ही मासवडी नक्की बनवायची तरी कशी, यासाठी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला ही मासवडी कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर मग चला बघूया. सर्वात आधी मासवडीसाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया. आता आपण मासवडीसाठी जे बेसन बनवून घेणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया. त्यासाठी मी इथे हिरवी मिरची घेतली आहे, लसूण आहे, चवीपुरतं मीठ, हळद, जिरं आणि हिंग घेतलेली आहे. तसेच काही बेसन पीठ घेतले आहे. बेसन पीठ यापेक्षा कमी लागू शकतं किंवा जास्तही लागू शकतं, अंदाजाप्रमाणे आपण टाकणार आहोत. आणि वडी थापताना वडीवरती जे खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर असते त्यासाठी इथे मी कोथिंबीर आणि खोबरं घेतलेलं आहे. आता वडीच्या आतमध्ये जे सारण असतं त्यासाठी लागणारं साहित्य आहे बारीक चिरलेला कांदा. हा कांदा मी बारीक चिरून परतून घेतला आहे आणि परतत असताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे. खोबरं सुद्धा बारीक किसून हलकंसं गरम करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर कोथिंबीर आहे, लसूण ओबडधोबड ठेचून घेतलेला आहे, शेंगदाण्याचा कूट सुद्धा भाजलेला आहे. आणि त्याचबरोबर मी इथे असे हे तीळ भाजून घेऊन खलबत्त्यामधून बारीक करून घेतले आहेत. तुम्ही जर मिक्सरमधून करणार असाल तर जास्त वेळ फिरवू नका, फक्त मिक्सरला हलकासा एक गरका घ्यायचा आहे. आणि आता आतल्या साधनाला टेस्ट येण्यासाठी इथे थोडीशी मिरची पावडर आहे, हळद पावडर आहे आणि चवीपुरतं मीठ आहे. मीठ थोडंसं कांद्यामध्ये घातलं होतं म्हणून इथे बेतानेच घालायचे आहे. आता रश्श्याच्या फोडणीसाठी लागणारं साहित्य आहे घरचं लाल तिखट, धने पावडर, काश्मीरी लाल तिखट, हिंग, जिरी, मोहरी, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतली आहे. आता मासवडीसाठी लागणारा रस्सा आणि त्या रश्श्यासाठीचं वाटण कसं तयार करायचं हे पाहून घेऊयात. तर इथं वाटणासाठी मी सर्वप्रथम खोबरं आणि कांदा गॅसवर जाळी ठेवून त्यावर भाजून घेतलं होतं. नंतर कढईत तेल घेतलं, त्या तेलामध्ये पुन्हा एकदा हा कांदा आणि खोबरं तळून घेतलं आहे. त्याचबरोबर कांदा तळत असताना त्यामध्ये कोथिंबीर टाकली होती आणि हळद पावडरही कांद्यावर टाकलेली आहे. तसेच मी इथे कांद्यावर जाडं मीठ घेतलं आहे, त्यामुळे कांदा पटकन बारीक होईल. आणि काही लसूण पाकळ्या आणि आलं घेतलं आहे आणि चणे भाजलेले चणे घेतले आहेत, यामुळे रस्सा छान मिळून येतो. तर मासवडीसाठी लागणारं पहिलं सारण आहे ते आपण सर्व असं मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये टाकूया तीळ, तिळकूट टाकून घेतला. आता याच्यावर मिरची पावडर, हळद आणि चवीपुरतं मीठ. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. तर आता पाहू शकता अशा प्रकारे मी हे सर्व एकत्र करून मिक्स करून घेतले आहे. म्हणजे आपलं वडीचं सारण तयार झालेलं आहे. आता बेसन बनवून घेऊया. आता बेसनसाठी लागणारं हे सर्व जिन्नस आपण वाटून घेणार आहोत. हिंग मात्र तेलामध्ये फोडणी घालण्यासाठी ठेवणार आहोत. तर आता इथे हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे, हिंग फोडणीसाठी ठेवलेला आहे. आता आपण बेसन तयार करून घेऊया. आता बेसन बनवण्यासाठी असं शक्यतो जाड बुडाची कढई किंवा तुमच्याकडं जाड पातेलं असेल ते वापरायचं, म्हणजे मग बेसन करपणार नाही. तेल घालणार आहे. आता या तेलामध्ये हिंग आणि ही मिरचीचा ठेचा घालून घेणार आहे. तुम्हाला जर बेसनासाठी लाल मिरची वापरायची असेल तर वापरू शकता, परंतु हिरव्या मिरचीने खूप छान टेस्ट येते. शक्यतो हिरव्या मिरचीचं बनवून बघा, टेस्ट छान येते. बेसनची मिरची छान परतून झाली आहे. आता पाणी घालणार आहोत.
आता मी 5 व्यक्तींसाठी मासवडी बनवणार आहे, त्यानुसार पाणी घालून घेणार आहे. आता या अदनाला उकळी घ्यायची आहे. उकळी आल्यानंतर हळूहळू आपण त्यामध्ये बेसन पीठ सोडून घेणार आहोत. आता आपल्या अदनाला छान उकळी आली आहे. यामध्ये हळूहळू आपण बेसन पीठ सोडून घेऊया. गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे आणि हळूहळू उकळीवरही बेसन पीठ सोडून घ्यायचं आहे. बेसनच्या गुठळ्या फोडून घेणार आहे. बेसनमध्ये गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. आता इथे अजून थोड्या बेसन पिठाची गरज आहे, टाकून घेते. आता हे पिठलं बघा, आपण घरामध्ये पिठलं बनवतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट करायचं आहे. यासाठी बेसन पीठ जास्त वापरायचं आहे. चमच्याचं बेसन काढून घेऊया आणि याला घट्ट असं झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहे. झाकून वाफ काढून घेऊया. आता बेसन छान व्यवस्थित शिजलेलं आहे. याला मी मध्ये मध्ये 2-3 वेळा चमच्याने हलवलेलं होतं. हे पहा, हाताला अजिबात चिटकत नाही, याचा अर्थ बेसन शिजलेला आहे. आता आपण गरम गरम असतानाच या बेसनापासून वडी तयार करून घेणार आहोत. आता वडी थापण्यासाठी असा स्वच्छ धुवून एक कपडा घ्यायचा आहे. हे कापड मी थालीपीठ आणि मासवडीसाठी वापरते. यावर थोडंसं पाणी टाकून घेऊया, खोबरं आणि कोथिंबीर. आता याच्यावर बेसन घेऊया. बेसन गरम गरम असतानाच वड्या थापून घ्यायच्या आहेत. हाताला पाणी घ्यायचंय, खूप जास्त गरम असतं, आणि असं पसरून घ्यायचं आहे. पाणी लावत राहा हाताला, चटके बसतात. आता यावर आपण तयार केलेलं सारण घालणार आहोत. सारण असं भरपूर एकसारखं सगळीकडून पसरवायचं आहे, दाबून घ्यायचं आहे. आता वडी बनवून घेऊया. त्यासाठी रुमालाचे असे 2 कोपरे एक साईडने असे करून बेसनाचा रोल बनवून घ्यायचा आहे. हे पहा, मी दाखवलेल्या पद्धतीने असा रोल बनवायचा आहे. रोल तयार झाला. आता सरळ हाताच्या अँगलमध्ये असं सरळ करून घ्यायचं आणि हे तोंड हाताच्या तळव्याने बंद करून घ्यायचं आहे. तसेच दुसरंही तोंड हाताच्या तळव्याने दाबून बंद करून घ्यायचं आहे, म्हणजे मासवडीतले सारण बाहेर येणार नाही. आणि अशा पद्धतीने माशाचा आकार देऊन ही मासवडी पाहू शकता मी अशी थापून घेतलेली आहे. आता अशा पद्धतीने हातावर उचलून ही वडी अशी एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे. थंड झाल्यावर आपण कापून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी सर्व वड्या बनवून घेते. तर आता हे पहा, अशा पद्धतीने मी ह्या 3 वड्या थापून घेतलेल्या आहेत. अजिबात कुठे तुटलेल्या नाहीत. आता आपण या वड्या कट करून घेऊया. अशा 1-1 इंचावर वड्या छान अशा कट करून घ्यायच्या आहेत. पाहू शकता, या सर्व वड्या मी अशा पद्धतीने कापून घेतलेल्या आहेत. आता तयार झाले आपली मासवडी. आता मासवडीसाठी लागणारा जो रस्सा आहे
कट आहे तो बनवून घेऊया। आता आपण वाटण वाटून घेणार आहोत। पहिले खोबरं आणि आलं लसूण वाटून घेणार आहे। वाटण वाटून घेतलेले आहे। आता आपण रस्सा तयार करून घेऊया। आता रस्सा बनवण्यासाठी हे सर्व मसाले टाकून घेऊया। मसाले वाटण घालून घ्यावं। वाटण घालून घेतलेले आहे। आता याला छान परतून घेणार आहोत। आता हे वाटलेलं वाटण छान परतून झाले आहे। त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत। आता हे वड्यांचं बेसन ज्या कढईमध्ये मी केलं होतं तेच पाणी मी इथे रश्श्यासाठी घालणार आहे। पाणी गरम वापरायचं आहे। हे असं बेसनाचं पाणी वापरल्याने रस्सा छान मिळून येतो आणि त्याने रश्श्याची चवही वाढते। आता अजून या रश्श्यामध्ये मी वडी थापून जे सारण उरलं होतं ते पण घालून घेणार आहे। याने रश्श्याला टेस्ट छान येते। तर आता रश्श्याला सुद्धा छान उकळी आलेली आहे। आता हा रस्सा खाण्यासाठी तयार झालेला आहे। तर मैत्रिणींनो, मी बनवलेली मासवडी आणि मासवडीचा रस्सा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने ही मासवडी बनवून बघणार का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या आईच्या हातची चव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।